Hello, Dr. Bapuji Salunkhe, Institute of Engineering and Technology, Kolhapur, welcomes you to e-learning platform. I am Miss N.S. Patil, going to conduct the session on the subject Basic Science Chemistry. And the today's session will be on covalent bonding. Learning outcome of this concept is you are able to explain the properties of given material based on the bond formation. लर्निंग आउटकम म्हणजेच काय तर ही कन्सेप्ट शिकल्यानंतर तुम्ही काय करू शकाल आणि कोव्हॅलंट बॉन्डिंगची कन्सेप्ट डिस्कस केल्यानंतर तुम्ही काय करू शकता एबल टू एक्सप्लेन द प्रॉपर्टीज ऑफ गिवन मटेरियल. म्हणजे तुम्हाला एखादं मटेरियल दिलं तर तुम्ही त्याच्या काय करू शकाल प्रॉपर्टीज म्हणजेच त्याचे गुणधर्म तुम्ही एक्सप्लेन करू शकाल ऑन द बेसिस ऑफ टाईप ऑफ बॉन्डिंग. म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा बॉन्ड आहे ह्याच्यावरून तुम्ही त्याच्या प्रॉपर्टीज काय करू शकाल एक्सप्लेन करू शकाल. Before starting actual covalent bond, we will revise few concepts of previous session. In the previous session we have discussed what is mean by ionic bond. म्हणजे आपण आयोनिक बॉन्ड म्हणजे काय डिस्कस केलं, आयोनिक बॉन्ड कशा पद्धतीने तयार होतो आणि आपण त्याची एक्झाम्पलसुद्धा डिस्कस केली होती. तर आपण त्यामध्ये काय डिस्कस केलं होतं तर आयोनिक बॉन्ड हा कशामुळे तयार होतो ड्यू टू ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम वन ॲटम टू अनदर ॲटम. म्हणजे जेव्हा एका ॲटमकडून दुसऱ्या ॲटमकडे इलेक्ट्रॉन्स दिले जातात त्यावेळी काय तयार होतो आयोनिक बॉन्ड. नाऊ वी विल डिस्कस कोव्हॅलंट बॉन्ड. द बॉन्ड फॉर्म बाय mutual sharing of electrons between either similar or dissimilar atoms of an element is called as covalent bond. म्हणजे काय तर द बॉन्ड फॉर्म बाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे इथं काय होतं म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे इलेक्ट्रॉन्स हे एका ॲटमकडून दुसऱ्या ॲटमकडे दिले जात नाहीत तर ते काय केले जातात शेअरिंगमध्ये वापरले जातात. म्हणजे दोन्ही ॲटम ते इलेक्ट्रॉन्स काय वापरतात दोघांच्या मध्ये सामायिक पद्धतीने काय वापरतात. मग हे जे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे ते कुणामध्ये होऊ शकतं सेम ॲटम्समध्ये सारख्या ॲटम्समध्ये पण होऊ शकतं किंवा डिसिमिलर ॲटम्समध्ये सुद्धा होऊ शकतं. म्हणजे इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगमुळं जो काय केमिकल बॉन्ड तयार होणार आहे आपण त्याला काय म्हणणार आहोत कोव्हॅलंट बॉन्ड. ओके. आता फॉर एक्झाम्पल जर आपण कन्सिडर केलं H2O हा वॉटर मॉलिक्युल आहे. आता याच्यामध्ये जे दोन हायड्रोजन आहेत आणि हे जो ऑक्सिजन आहे ह्या तिघांनी काय केलं आहे त्यांना स्टॅबिलिटी अचीव करण्यासाठी इलेक्ट्रॉन्स काय केलेत शेअरिंगमध्ये वापरलेत. म्हणून यांच्यामधलं बॉन्डिंग कुठलं असणार आहे कोव्हॅलंट बॉन्डिंग. तसंच कार्बन डायऑक्साईड असेल किंवा नायट्रोजन मॉलिक्यूल असेल किंवा हायड्रोजन मॉलिक्यूल असेल ह्या सगळ्यांच्या मध्ये ॲटम्स काय करतात इलेक्ट्रॉन कसे वापरतात शेअरिंगमध्ये वापरतात. म्हणून यांच्यातलं टाईप ऑफ बॉन्डिंग कुठलं असणार आहे कोव्हॅलंट बॉन्डिंग. ओके. Now we will see what are the covalent compounds. Covalent compounds म्हणजे काय किंवा कोणाला covalent compound म्हणायचं हे आपण बघूया. Compounds formed by mutual sharing of electrons between the atoms are called as covalent compounds. म्हणजे कंपाऊंड म्हणजेच काय आहे थोडक्यात मॉलिक्यूल आहे आणि जो मॉलिक्यूल इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगमुळे तयार होतो त्या मॉलिक्यूलला काय म्हणणार आहोत आपण कोव्हॅलंट कंपाऊंड. आता वरतीच आपण डिस्कस केलेत एक्झाम्पल्स. बघा हा वॉटर मॉलिक्यूल आहे. आता हा मॉलिक्यूल कसा तयार झाला आहे ड्यू टू शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणून याला तुम्ही काय म्हणणार आहात कोव्हॅलंट कंपाऊंड. तसंच आहे कार्बन डायऑक्साईड असेल किंवा नायट्रोजन मॉलिक्यूल असेल हायड्रोजन मॉलिक्यूल असेल हे सगळे मॉलिक्यूल्स किंवा सगळे कंपाऊंड्स कशामुळे तयार झालेत शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्समुळं म्हणून आपण त्यांना काय म्हणणार आहोत कोव्हॅलंट कंपाऊंड्स. नाऊ वी विल सी फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलंट कंपाऊंड. आता आपण कोव्हॅलंट कंपाऊंड म्हणजे काय हे बघितलं. आता आपण डिस्कस करूया की हे जे कोव्हॅलंट कंपाऊंड्स आहेत ते कसे तयार होतात. नाऊ वी विल सी द फॉर्मेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. आता आपण वॉटर मॉलिक्यूल H2O हा कसा तयार होतो हे डिस्कस करूया. अ वॉटर मॉलिक्यूल इज फॉर्म बाय कंबायनिंग टू ॲटम्स ऑफ हायड्रोजन विथ वन ॲटम ऑफ ऑक्सिजन. म्हणजे वॉटर मॉलिक्यूल हा तयार होतो कसा तयार होतो जेव्हा हे दोन हायड्रोजन ॲटम्स ऑक्सिजनबरोबर कंबाईन होतात हे तिघं एकत्रित येतात तेव्हा त्यांच्यापासून काय होतो वॉटर मॉलिक्यूल तयार होतो. आता ईच हायड्रोजन म्हणजे ह्या वॉटर मॉलिक्यूलमधला जो हायड्रोजन आहे
Each hydrogen atom requires one electron to complete its duplet. प्रत्येक हायड्रोजनला आणखी एका एक्स्ट्रा इलेक्ट्रॉनची गरज आहे. कशासाठी? डुप्लेट कंप्लीट करण्यासाठी. आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं, जर एखाद्या ॲटमकडे एकच शेल असेल तर त्या शेलमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन्स असायला पाहिजेत? 2 इलेक्ट्रॉन्स असायला पाहिजेत. आता आपण हायड्रोजन कन्सिडर केलं तर त्याचा ॲटॉमिक नंबर 1 असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होतं? 1. म्हणजे त्याच्याकडे एकच शेल आहे आणि त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? एकच आहे. म्हणून त्याला स्टेबल होण्यासाठी आणखी एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणूनच आपण इथे काय म्हणलं? ईच हायड्रोजन ॲटम रिक्वायर 1 इलेक्ट्रॉन टू कंप्लीट इट्स डुप्लेट. अँड ऑक्सिजन ॲटम विथ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,6. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 असतो, म्हणून त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं? 2,6. रिक्वायर्स 2 इलेक्ट्रॉन्स टू कंप्लीट इट्स ऑक्टेट. बघा, ऑक्सिजनच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 6 आहेत. मग त्याला काय कंप्लीट करायला पाहिजेत? ऑक्टेट कंप्लीट करायला पाहिजे. म्हणजे आउटर मोस्ट शेलमध्ये त्याला किती इलेक्ट्रॉन्स मिळवायला पाहिजेत? 8 इलेक्ट्रॉन्स. म्हणजेच त्याला अजून किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? 2 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे. म्हणजे आपण थोडक्यात सांगू शकतो की या ऑक्सिजनला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे स्टेबल होण्यासाठी. तसंच यातला प्रत्येक हायड्रोजनला आणखी एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. कशासाठी? स्टेबल होण्यासाठी. म्हणजेच कशासाठी? डुप्लेट कंप्लीट करण्यासाठी. म्हणून each hydrogen atom complete their duplet by sharing 1 electron with oxygen atom, and oxygen atom complete its octet by sharing 2 electrons with 2 hydrogen atoms. म्हणून त्यांचं ऑक्टेट किंवा डुप्लेट कंप्लीट करण्यासाठी हायड्रोजन काय करतो? तर त्याचे काय करतो? 1 इलेक्ट्रॉन. 2 हायड्रोजन आहेत, मग ते 2 हायड्रोजन काय करतात? त्या दोघांचा प्रत्येकी एक इलेक्ट्रॉन शेअरिंगमध्ये वापरतात. कुणाबरोबर? ऑक्सिजन ॲटम बरोबर. आणि ऑक्सिजन ॲटम त्याचं ऑक्टेट कसे कंप्लीट करतो? बाय शेअरिंग 2 इलेक्ट्रॉन्स विथ 2 हायड्रोजन ॲटम. म्हणजे या केसमध्ये एक ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन्स 2 वेगवेगळ्या हायड्रोजन बरोबर काय करतो? शेअरिंगमध्ये वापरतो त्याचा ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. आणि या सगळ्या शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्समुळं तिथं काय तयार होतो? वॉटर मॉलिक्यूल तयार होतो. Therefore, in the water molecule, 2 separate covalent bonds are formed between hydrogen and oxygen atom. आणि या प्रकारच्या शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्समुळं वॉटर मॉलिक्यूलमध्ये किती कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतात? 2 कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतात. आता आपण डायग्रॅमॅटिकली बघूया वॉटर मॉलिक्यूलचं फॉर्मेशन कसं आहे. आपण बघा, हा ऑक्सिजनचा ॲटम आहे. आपण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं. कसं लिहिलं होतं? 2,6. म्हणजे या ऑक्सिजन ॲटमच्या पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि आउटर मोस्ट शेल म्हणजे दुसऱ्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणून याला स्टेबल होण्यासाठी आणखी 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. तसंच इकडे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. आपण जर H2Oचा फॉर्म्युला बघितला तर इथं किती आहेत? तर H2O 2 हायड्रोजन आहेत. आपण ऑक्सिजनचं लिहिलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता हायड्रोजनकडं एकच इलेक्ट्रॉन आहे. ॲटॉमिक नंबर 1 असतो. मग हायड्रोजनकडं एकच शेल आहे आणि त्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. तसंच दुसरा एक हायड्रोजन आहे, त्याच्याकडं सुद्धा एकच शेल आहे आणि त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? एकच इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे हे दोन्ही हायड्रोजन काय आहेत? अनस्टेबल आहेत. आणि स्टेबल होण्यासाठी त्यांना आणखी एक इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणून हे 2 हायड्रोजन ॲटम काय करतात? त्याचा प्रत्येक इलेक्ट्रॉन ह्या ऑक्सिजनबरोबर शेअरिंगमध्ये वापरतात. म्हणजे दोघांच्या मध्ये मिळून सामायिक पद्धतीने वापरतात. आता ही जर तुम्ही डायग्राम बघितली इकडची तर तुमच्या लक्षात येईल. आपण हा ऑक्सिजनची आउटर मोस्ट शेल दिसते आणि आपण ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन्स कशाने दाखवले? ब्ल्यू कलरने दाखवलेत बघा इथं. आणि त्याच्यामध्ये किती अजून त्याला इलेक्ट्रॉन्स पाहिजे होते? 2 इलेक्ट्रॉन्स. बघा, ऑक्सिजनचे ओरिजिनली किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 6 इलेक्ट्रॉन्स. 1, 2, 3, 4, 5, 6. आता हा जो हायड्रोजन आहे तो त्याचा हा इलेक्ट्रॉन काय केला त्यानं? शेअरिंगमध्ये वापरला आहे. एक ह्या ऑक्सिजनच्या शेलमध्ये पण आहे तोच इलेक्ट्रॉन आणि तोच इलेक्ट्रॉन कुठं आहे? हायड्रोजनच्या शेलमध्ये सुद्धा आहे. म्हणजे फक्त तुम्ही ही जर हायड्रोजनची सिंगल शेल कन्सिडर केली, सिंगल शेल, तुम्हाला किती इलेक्ट्रॉन्स दिसतात बघा. हा आहे फर्स्ट वन, हा आहे सेकंड वन. हायड्रोजनकडे सुरुवातीला एकच इलेक्ट्रॉन होता. मग हा दुसरा इलेक्ट्रॉन कुणाकडून आला? तर या ऑक्सिजनकडून. म्हणजे ऑक्सिजननं त्याचा हा जो एक इलेक्ट्रॉन आहे ह्या हायड्रोजन बरोबर काय केला आहे? शेअरिंगमध्ये वापरला आहे.
तसंच आता इथं सुद्धा एक हायड्रोजन आहे, त्याच्याकडे पण एकच इलेक्ट्रॉन आहे. मग हा सुद्धा हायड्रोजन काय करतो, त्याचा जो हा इलेक्ट्रॉन आहे तो त्यानं ऑक्सिजनला शेअरिंगमध्ये दिला आणि ऑक्सिजन त्याचा हा इलेक्ट्रॉन काय करतो, ह्या हायड्रोजनला शेअरिंगमध्ये देतो. म्हणजे आता तुम्ही बघा, फक्त हायड्रोजनची ही शेल कन्सिडर केली, ही फक्त हायड्रोजनची शेल कन्सिडर केली तर किती इलेक्ट्रॉन्स आहेत, हा फर्स्ट आणि हा सेकंड. पण ते दोन्ही इलेक्ट्रॉन हायड्रोजनचे आहेत का, नाहीत. तर एक इलेक्ट्रॉन हा हायड्रोजनचा स्वतःचा आहे आणि दुसरा कुठला, ऑक्सिजननं शेअरिंगमध्ये दिलेला. म्हणजे इलेक्ट्रॉन शेअर केल्यामुळे या हायड्रोजनचं डुप्लेट कंप्लीट झालं, तो स्टेबल झाला आणि ऑक्सिजनचं सुद्धा ऑक्टेट कंप्लीट झाले. बघा तुम्ही जर ही ऑक्सिजनची आउटर मोस्ट शेल कन्सिडर केली तर किती इलेक्ट्रॉन्स आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8. हे ऑक्सिजनचं सुद्धा ऑक्टेट कंप्लीट झालं. पण याच्यामध्ये त्याचे 2 इलेक्ट्रॉन्स स्वतःचे आहेत आणि 2 इलेक्ट्रॉन्स 2 हायड्रोजनचे आहेत. म्हणून हा वॉटर मॉलिक्यूल कशामुळे तयार झाला आहे, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजननं 2 वेगवेगळ्या हायड्रोजन ॲटमबरोबर केलं आहे, म्हणून इथं 2 कोव्हॅलंट बॉन्ड्स तयार होतात. आता खाली आपण डायग्राम दिले बघा, ऑक्सिजन इथे एक बॉन्ड दाखवला आहे आणि इथे एक हायड्रोजन. म्हणजे या ऑक्सिजननं या हायड्रोजनची काय तयार केलं आहे, एक कोव्हॅलंट बॉन्ड तयार केला आहे. तसंच या ऑक्सिजननं सुद्धा या शेजारच्या हायड्रोजनबरोबर एक कोव्हॅलंट बॉन्ड तयार केला आहे. म्हणून आपण इथं म्हटलं की वॉटर मॉलिक्यूलमध्ये 2 कोव्हॅलंट बॉन्ड आहेत. नाऊ वी विल डिस्कस द टाइप्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. आपण आतापर्यंत डिस्कस केलं की कोव्हॅलंट बॉन्ड कशामुळे तयार होतो, ड्यू टू शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स शेअर झालेत 2 ॲटम्समध्ये, याच्यावरून देर आर डिफरंट टाइप्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड्स एक्झिस्ट होतात. आता आपण 1 बाय 1 प्रत्येक बॉन्ड डिस्कस करूया. फर्स्ट दॅट इज सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्डचा पहिला टाईप कुठला सांगा, सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. सिंगल आहे, एकच आहे, म्हणून आपण याला कशाने रिप्रेझेंट करतो, एक सिम्बॉल, एक डॅश वापरलेली आहे आपण. बघा आता आपण डेफिनेशन बघूया. अ कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म बाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ 1 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन 2 ॲटम्स इज नोन ॲज सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे जेव्हा एखादा कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो आणि तिथं फक्त 1 पेअर ऑफ इलेक्ट्रॉनची जोडी, 1 पेअर म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स शेअर केले जातात, त्यावेळी त्याला काय म्हणणार आहात, सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. आता आपण एक्झाम्पल बघू शकतो. आता जस्ट आपण डिस्कस केलं वॉटर मॉलिक्यूल. वॉटर मॉलिक्यूलमध्ये सुद्धा 2 ॲटम्समध्ये एकच पेअर शेअर झाली होती, एकच जोडी शेअर झाली होती, म्हणून आपण त्यातलं बॉन्ड काय म्हणलं, सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. तसे H2 मॉलिक्यूल आहे, Cl2 मॉलिक्यूल आहे, यांच्यामध्ये सुद्धा कुठला आहे, सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. आता आपण एक्झाम्पल डिस्कस करूया हायड्रोजन मॉलिक्यूल, मग आपल्या लक्षात येईल. आता हायड्रोजन मॉलिक्यूलमध्ये 2 हायड्रोजन ॲटम्स आहेत. इथं आपण डायग्रामॅटिकली सुद्धा दाखवले बघा. हा एक हायड्रोजन आहे अँड दिस इज अनदर 1. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 असतो, म्हणून त्याच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 1 इलेक्ट्रॉन आहे. आता हे दोन्ही हायड्रोजन ॲटम्स काय आहेत, अनस्टेबल आहेत. कारण का, त्यांचं डुप्लेट काय आहे, इनकम्प्लीट आहे. त्यांच्याकडे एकच शेल आहे आणि त्या शेलमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन्स असायला पाहिजेत, 2 असायला पाहिजेत. पण हायड्रोजनकडे किती आहे, एकच आहे, म्हणून तो काय होणार आहे, अनस्टेबल. मग असे 2 अनस्टेबल ॲटम्स काय करतात, कंबाईन्स टुगेदर, एकमेकांबरोबर कंबाईन रिॲक्शन करतात आणि हे जे त्यांचे सिंगल इलेक्ट्रॉन्स आहेत ते त्यांनी काय करतात, शेअरिंगमध्ये वापरतात. आता तुम्हाला इथे दिसते बघा, हा हायड्रोजन आहे, हा त्याचा सुरुवातीचा इलेक्ट्रॉन आणि हा जो दुसरा इलेक्ट्रॉन आहे तो या हायड्रोजननं शेअरिंगमध्ये दिलेला आहे. म्हणजे ह्या 2 हायड्रोजन ॲटम्समध्ये 1 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन काय झाले, शेअर झाले. 1 पेअर, एक जोडी, हा एक इलेक्ट्रॉन, हा दुसरा इलेक्ट्रॉन, म्हणजे एक जोडी. जर तुम्ही आता फक्त हा सिंगल हायड्रोजन कन्सिडर केला तर त्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, हा फर्स्ट 1, हा सेकंड 1, म्हणजे हा स्टेबल झाला. आणि इकडचा जर हायड्रोजनची शेल कन्सिडर केली तर त्याच्यामध्ये सुद्धा 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, फर्स्ट आणि सेकंड, म्हणजे हा सुद्धा काय झाला, स्टेबल झाला. म्हणजे या 2 हायड्रोजन ॲटम्समध्ये एक पेअर इलेक्ट्रॉनची शेअर झालेली आहे आणि म्हणून ह्या टाईप ऑफ बॉन्डिंगला तुम्ही काय म्हणणार आहात, सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. हा कोव्हॅलंट कंपाऊंडच आहे, पण यात एकच पेअर शेअर झाल्यामुळं यातल्या बॉन्डिंगला आपण काय नाव देणार आहोत, सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड.
आता इथं आपण दाखवलं सुद्धा हायड्रोजन डॅश हायड्रोजन, म्हणजे या दोन हायड्रोजनमधलं टाईप ऑफ बॉन्डिंग कुठलं आहे, सिंगल कोवॅलंट बॉन्ड. म्हणजे जेव्हा दोन ॲटम्समध्ये वन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन शेअर केली जाते त्यावेळी त्या बॉन्डला काय म्हणायचं, सिंगल कोवॅलंट बॉन्ड. सिंगल कोवॅलंट बॉन्ड दॅट इज सिंगल पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, वन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, नाउ we will discuss the डबल कोवॅलंट बॉन्ड. आपण आता डबल कोवॅलंट बॉन्ड म्हणजे काय डिस्कस करूया. डबल कोवॅलंट बॉन्डला कसं रिप्रेझेंट केलं आहे, दोन डॅश, एकमेकांवरती दोन डॅश म्हणजे डबल कोवॅलंट बॉन्ड असतो. अ कोवॅलंट बॉन्ड फॉर्म बाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ टू पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन टू ॲटम्स इज नोन ॲज डबल कोवॅलंट बॉन्ड. म्हणजे जेव्हा एखादा कोवॅलंट बॉन्ड हा टू पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे इलेक्ट्रॉनच्या दोन जोड्या, म्हणजे 4 इलेक्ट्रॉन्स तिथं असायला पाहिजेत. वेन टू पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स शेअर झाल्यामुळे तयार होतो त्यावेळी त्याला काय म्हणायचं, डबल कोवॅलंट बॉन्ड. डबल दोन पेअर्स, टू पेअर्स लक्षात ठेवू शकताय तुम्ही. आता फॉर एक्झाम्पल आपण डिस्कस करूया कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड इथे दोन ऑक्सिजन आहेत आणि एक कार्बन आहे. कार्बनचं आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, 4 इलेक्ट्रॉन्स असतात. मग त्याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. तसंच जर तुम्ही ऑक्सिजन बघितलं, दोन ऑक्सिजन आहेत, दोन्ही ऑक्सिजनचा आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, 6. कारण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असतं, 2 6. आउटरमोस्ट शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे आता हे जे दोन ऑक्सिजन आहेत त्या प्रत्येक ऑक्सिजनला 2-2 इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि कार्बनला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणून यातला प्रत्येक ऑक्सिजन त्याचे 2 इलेक्ट्रॉन्स या कार्बनबरोबर शेअर करतात. आता इथं आपण डायग्रॅमॅटिकली दाखवले बघा. कार्बनचे इलेक्ट्रॉन्स आपण कार्बनचे इलेक्ट्रॉन्स आपण ब्ल्यू कलरच्या क्रॉसनी दाखवले आणि ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन्स आपण रेड कलरच्या डॉटनी दाखवलेले आहेत. आता ही जर तुम्ही कार्बनची शेल कन्सिडर केली तर कार्बनच्या शेलमध्ये सुरुवातीला किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, 4. म्हणजे बघा 1 2 3 4 हे त्याचे स्वतःचे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग ऑक्सिजनला त्याचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणून ऑक्सिजन काय करतो, त्याचे 2 इलेक्ट्रॉन्स कार्बनबरोबर शेअरिंगमध्ये वापरतो. आता हा ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनचे आपण इलेक्ट्रॉन्स कशाने दाखवलेत, रेड डॉट. 1 2 3 4 5 अँड 6. आता या 6 इलेक्ट्रॉन्समधले हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते त्यानं कुणाबरोबर वापरलेत, कार्बनबरोबर शेअरिंगमध्ये वापरलेत. म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉन्स कार्बनच्या सुद्धा शेलमधनं फिरतात आणि ऑक्सिजनच्या सुद्धा शेलमधनं फिरतात. म्हणजे या ऑक्सिजननं त्याचे 2 इलेक्ट्रॉन्स कार्बनबरोबर शेअर केले. ओके, आणि या कार्बननं सुद्धा त्याचे 2 इलेक्ट्रॉन्स 1 2 हे इकडच्या ऑक्सिजनबरोबर शेअरिंगमध्ये वापरलेले आहेत. तसेच तुम्ही नेक्स्ट ऑक्सिजन कन्सिडर करू शकता, त्यालासुद्धा 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणून तो सुद्धा त्याचे 2 इलेक्ट्रॉन्स या कार्बनबरोबर शेअरिंगमध्ये वापरतो. आणि या कार्बननं सुद्धा त्याचे 2 इलेक्ट्रॉन्स हे इकडच्या ऑक्सिजनबरोबर शेअरिंगमध्ये वापरलेले आहेत. म्हणजे ऑक्सिजनचं ऑक्टेटसुद्धा कंप्लीट झालं आहे आणि कार्बनचं सुद्धा ऑक्टेट कंप्लीट झालेलं आहे. पण इथं कार्बन आणि ऑक्सिजनचं ऑक्टेट कंप्लीट करत असताना या दोघांच्यामध्ये किती पेअर शेअर झालेत बघा, इलेक्ट्रॉनच्या किती जोड्या आहेत, तर 2 आहेत. ही पहिली जोडी आणि ही दुसरी जोडी, म्हणून याला तुम्ही काय म्हणणार, डबल कोवॅलंट बॉन्ड. तसंच इकडचा सुद्धा कार्बन आणि इकडचा ऑक्सिजन जर बघितला, या दोघांच्या मध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनच्या 2 पेअर शेअर झालेत. दिस इज फर्स्ट वन अँड दिस इज सेकंड वन. म्हणून याच्यातलं टाईप ऑफ बॉन्डिंग काय असणार आहे, डबल कोवॅलंट बॉन्ड. आणि इथं आपण डायग्राममध्ये दाखवले पण बघा, ऑक्सिजन डबल बॉन्ड, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन. म्हणजे या दोघांच्या मधलं टाईप ऑफ बॉन्डिंग कुठलं आहे, डबल कोवॅलंट बॉन्ड. म्हणजे जेव्हा कोवॅलंट बॉन्ड हा 2 पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स शेअर झाल्यामुळे तयार होतो त्यावेळी त्याला तुम्ही काय म्हणणार आहात, डबल कोवॅलंट बॉन्ड. नाउ वी विल डिस्कस ट्रिपल कोवॅलंट बॉन्ड. ट्रिपल 3 म्हणजे जेव्हा 3 पेअर्स असतात त्यावेळी तुम्ही त्याला काय म्हणणार, ट्रिपल कोवॅलंट बॉन्ड. अ कोवॅलंट बॉन्ड is formed by mutual sharing of 3 pairs of electrons between 2 atoms is known as triple covalent bond. म्हणजे जेव्हा कोवॅलंट बॉन्ड हा 3 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स 3 पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स शेअर झाल्यामुळे तयार होतो त्यावेळी त्याला काय म्हणायचं, ट्रिपल कोवॅलंट बॉन्ड. फॉर एक्झाम्पल N2 नायट्रोजन मॉलिक्यूलमधलं जे टाईप ऑफ बॉन्डिंग आहे ते आपण काय करूया, डिस्कस करूया.
नायट्रोजन मॉलिक्यूलचा मध्ये 2 नायट्रोजन ॲटम्स आहेत. दिस इज फर्स्ट वन अँड दिस इज सेकंड वन. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर असतो 7, म्हणून त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार आहे 2 5. म्हणजे नायट्रोजनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 5 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे या नायट्रोजनमध्ये सुद्धा बाह्यतम कक्षेत 5 इलेक्ट्रॉन्स असणार आणि इकडे सुद्धा किती असणार आहे 5 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. मग आता या दोघांचं सुद्धा ऑक्टेट कंप्लीट नाही आहे. त्यांना ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणून हे प्रत्येक नायट्रोजन ॲटम त्याचे 3 इलेक्ट्रॉन्स आपल्या शेजारच्या नायट्रोजनबरोबर काय करतो शेअर करतो. आता हा पहिला नायट्रोजन आहे, आपण त्याचे इलेक्ट्रॉन्स बघा असे रेड कलरच्या डॉट्सने दाखवलेत आणि इकडच्याचे इलेक्ट्रॉन्स आपण कशाने दाखवलेत स्टार्सनी. बघा मग ज्यावेळी ह्या दोघांच्यामध्ये बॉन्डिंग होतं त्यावेळी ते आपले किती इलेक्ट्रॉन शेअर करतात 3 इलेक्ट्रॉन्स. बघा दिस इज द फर्स्ट नायट्रोजन. त्यानं काय केलेत त्याचे हे 3 इलेक्ट्रॉन आहेत ते इकडच्या नायट्रोजनबरोबर शेअरिंगमध्ये वापरलेत आणि इकडच्या नायट्रोजननं सुद्धा त्याचे 3 इलेक्ट्रॉन्स इकडं शेअरिंगमध्ये वापरलेत. म्हणजे काय थोडक्यात तर या 2 नायट्रोजन ॲटम्समध्ये किती पेअर शेअर झालेत ही फर्स्ट पेअर, सेकंड पेअर, थर्ड पेअर. म्हणजे टोटल 3 पेअर्स 3 इलेक्ट्रॉनच्या जोड्या काय झाल्या त्या दोघांच्यामध्ये कॉम्बिनेशनमध्ये आहेत शेअरिंगमध्ये आहेत. म्हणून इथलं टाईप ऑफ बॉन्डिंग काय असणार आहे ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड. आणि इथं आपण दाखवले पण बघा नायट्रोजन 1 2 3 म्हणजे 3 बॉन्ड्स आहेत ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड कारण का इथं 3 पेअर शेअर झालेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे आपण कोव्हॅलंट बॉन्डचे 3 टाईप्स डिस्कस केले. सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे सिंगल पेअर शेअर होते, डबल कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे डबल पेअर शेअर होते आणि ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय 3 पेअर्स शेअर होतात. नाउ विल डिस्कस द प्रॉपर्टीज ऑफ कोव्हॅलंट कंपाऊंड्स. आता आपण कोव्हॅलंट कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज काय आहेत बघूया. These are formed by mutual sharing of electron pairs between similar or dissimilar atoms. म्हणजे जो कोव्हॅलंट कंपाऊंड तयार होतो तो कशामुळे तयार होतो ड्यू टू शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स शेअर केल्यामुळं दोघांच्यामध्ये वापरल्यामुळं. मग हे सेम टाईपच्या ॲटम्समध्ये असू शकतं किंवा डिसिमिलर वेगवेगळ्या ॲटम्समध्ये सुद्धा असू शकतं. These compounds contains rigid and directional covalent bond. म्हणजे इथं जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे तो रिजिड आहे स्ट्रॉंग आहे आणि तो कसा आहे डायरेक्शनल. त्याला एक प्रकारची काय असते डायरेक्शन असते दिशा असते. लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स ॲज कम्पेअर टू आयनिक बॉन्डिंग. आपण आयोनिक कंपाऊंड किंवा आयनिक बॉन्डिंग डिस्कस केलं त्या कंपाऊंड्सपेक्षा कोव्हॅलंट कंपाऊंडचे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट काय असतात लो असतात कमी असतात. इनसोल्युबल इन पोलार सॉल्वंट्स लाईक वॉटर. म्हणजे हे जे कंपाऊंड्स आहेत ते पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत, पाण्यामध्ये विरघळत नाहीत. सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट्स लाईक क्लोरोफॉर्म बेन्झीन अँड कार्बन टेट्राक्लोराइड. म्हणजे हे जे कोव्हॅलंट कंपाऊंड्स आहेत ते पाण्यामध्ये विरघळत नाहीत पण कशामध्ये विरघळतात तर क्लोरोफॉर्म असेल बेन्झीन असेल किंवा कार्बन टेट्राक्लोराइड यांना आपण ऑर्गॅनिक सॉल्वंट असं म्हणतो आणि त्यांच्यामध्ये ते काय होतात डिझॉल्व्ह होतात. डू नॉट आयोनाइज हेन्स डू नॉट कॅरीज इलेक्ट्रिक करंट. हे जे कोव्हॅलंट कंपाऊंड्स आहेत त्यांच्यामध्ये आयन्स नाही आहेत, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज नाही आहे, त्यामुळं हे काय करत नाहीत इलेक्ट्रिक करंट कॅरी करत नाहीत. ओके. In this way, in the today's session, we have discussed what is mean by covalent bond, what is mean by covalent compound, and the different types of covalent bonds and the properties of covalent compounds. Thank you.